Civil society and social activists have warned Congress if they fail to give good candidate, we will put our candidate in Lok Sabha. We will put both North and South if they fail to give a candidate who will fight for Goa issues. कारण एक आसा, लोकसभा इलेक्शन्स लागीं पावल्लीं आसात आनी आयज 20, 25, 30 दीस उरलेले आसात। बीजेपी सरकारान आपलो कॅन्डिडेट डिक्लेअर केलो आनी बीजेपी सरकारांचो कॅन्डिडेट तुमी अक्षरशः पळयल्ले आसात। नॉर्थ गोवा कॅन्डिडेट जो आसा श्रीपाद भाऊ, जे 5 वर्सां ताणें कितें केलां हें लोकांचे दोळ्या मुखार आसा, तेका आमी उलोवपाची गरज ना। 25 वर्सां हो MP म्हणून निवडून आयिल्लो आसात आणि समाजाची वोटिंग घेऊन हो समाज म्हणून आम्ही बहुजन समाज म्हणून त्यांनी मतां घेतलेली असतात आणि आउटकम जो हा पळय गोंयभर लोकांक खबर आसा। आता जेन्ना साऊथ गोवा कॅन्डिडेट ऑलरेडी डिक्लेअर केल्लो आसा, साऊथ गोवा कॅन्डिडेट बीजेपीन, जेका एक्सपोर्ट इम्पोर्ट करून हाडचो पडलो, जेन्ना काही लोकांची शक्ती नारी म्हणून श्री शक्ती नारी म्हणून प्रमोट जाताले आणि प्रमोट जाताली तेन्ना खुबशे लोकांनी आमची ST समाजाची बायलां मुखार येवन कॅन्डिडेट म्हणून प्रपोज जाली की बाबा एक गावडे समाजाचे आसले, गांवकार समाजाचे आसले आणि काही जे कॅन्डिडेट मुखार आयले कार्यकर्ता म्हणून हांकां सगळ्यांक सायडीक मारले आणि तांच्यांनी कितें स्त्री शक्ती न्हू, तांच्यांनी पयशीची शक्ती आहा पळय ही बीजेपीन डिक्लेअर केली। CMान ऑलरेडी म्हणलें की CMान म्हणलें की तिका वळख ना म्हणून, पूण आमचे कार्यकर्ता काम करतले तिका वळख दिवपाक लागून। तिका जेन्ना मुखार आयले आनी मीडियान प्रश्न केले की कोळशाचो इश्यू हेचो इश्यू ती म्हणपाक आपल्याक खबर ना, आपूण विचार करतले म्हणून। ज्या मनशाक आजून पर्यंत गोंयचे इश्यूच खबर ना त्या कॅन्डिडेट आज डिक्लेअर केल्ली आसा। आता ही बाजू जाली रुलींग गव्हर्नमेंटाची। आता ओपोजिशन जे आसा, जे अलायन्स म्हणटा, आमचे कॅन्डिडेट आयले, कॅन्डिडेट आजून पर्यंत डिक्लेअर जावना। 20 दीस ते 25 दीस कॅन्डिडेटाक मेळटले आणि प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन एक दीस मेळटलो एका कॅन्डिडेटाक आणि एक कॅन्डिडेटाक एका कॉन्स्टिट्युएन्सीन कितले भोंवचे पडटले विलेजीस, कमीत कमी एक 10 विलेजी भोंवचे पडटल्यो। 10 विलेजींनी भोंवपाक एका कॅन्डिडेटाक एका दिसांनी पॉसिबल आसा काय कितें? म्हणल्यार आज जेन्ना कॅन्डिडेट डिक्लेअर करपाचो टायम आसता तेन्ना कॅन्डिडेट ऑलरेडी नोन आसपाक जाय। म्हणल्यार एक गव्हर्नमेंटाक सॉरी ऑपोजिशनाक जर कॅन्डिडेट ना म्हणून इतलो डिले जाता जाल्यार हो प्रश्न येता की बाबा खऱ्यांनीच कॅन्डिडेट ना काय? जो कॅन्डिडेट साऊथ गोवा कॅन्डिडेट जो पॉवरफुल पोझिशनचो आसा ताणें ऑलरेडी कॉम्प्रोमायज करपाचो प्रयत्न केलो काय कितें? हो प्रश्न सिव्हिल सोसायटीच्या मदीं निर्माण जाल्लो आसा, सगळ्यांक दुबाव लागलेलो आसा। आज प्रश्न येता की तुमकां कॅन्डिडेट ना जाल्यार सिव्हिल सोसायटी कडेन कॅन्डिडेट आमचे कडेन ऑलरेडी आसा। सिव्हिल सोसायटीचे कॅन्डिडेट ऑलरेडी आमी नांवां वाचून दाखयता तुमकां। शंकर पोलची, संजय बर्डे, प्रतिमा कुतिनो, एंथनी डिसिल्वा, एना ग्रेसियस, दीपेश नाईक, उदय मल्दार, नारायण गडेकर, सुदेश तिवरेकर, मारियानो बेलेकर, विल्बर टिकलो, आर्थुरो डिसोजा, इफ्तियाज शेख, तनोज अडवलपलकर, स्वप्नेश शेलेकर, आवर्टिनो मिरंडा, फ्रांसिस्का, जॉन नाझारायत, रामकृष्ण जल्मी, रुपेश वेळी, कांता गावडे, लता शिरोडकर, प्रवीण शेटगावकर, सोयरू वेली, डॉक्टर सत्यवन गावकर, रामराव वाघ, मिलन वैगंकर, सुभाष केरकर, रामदास मोर्जे, प्रताप माडोलकर, तनोज अडवलपलकर, ग्लेन काब्राल, क्लिफ्टन डिसोजा, विकास भगत, जॉन कुतिनो, फ्रेडी डिसेल्वा, एन शिवदास, महेश मामरे, प्रज्वल सकडांडिया, हृदयनाथ शिरोडकर, जॉन लोबो, पुंडलिक गांवस, हर्ष वाडकर, सेसिल रॉड्रिगीस, राजन घाटे, जना भंडारी, साईश नाईक, वरद माडोलकर, अनिल केरकर, जॅक मस्करनेस, अमृत अगरवेकर, हे तर सगळे ना न्हू जाल्यार आतां तुमकां सांगता मिडियाच्या बाबतीन आमी प्रपोज करता। सोयरू वेली, सचिन सुलेकर, विराज कामत, श्याम फतेपेकर, राकेश अगरवालकर, जोझफ सिल्वेरा, कॅन्झिल, नरेश डिसोजा। आता तुमकां सांगा हे सोशलान आसला सध्या प्रेझेंटली आणि खूपशे कॅन्डिडेट आसा तुमचे कडेन, बरे मागपी बरे कॅन्डिडेट आसा। आता तुमचे कडेन कॅन्डिडेट ना म्हणटा तुम्ही आयदर कॅन्डिडेट ना म्हणटा जाल्यार तुमच्या दोळ्यान तुम्ही पोट्टे बांदलेले आहा अशें जालें, नाजाल्यार तुम्ही सेटिंग करपाक रावला आसतले। जे व्हडलो पॉवरफुल जी आयज इंडस्ट्रियलिस्ट मुखार सरला पळय तिचे कडेन सेटिंगां करपाक लागून रावले आहा काय कितें? आयज आमकां अक्षरशः वायट दिसता आनी व्हेरी क्लियर सांगूंक सोदता एक अनाउन्समेंट आमचो शंकर बाब जो अनाउन्समेंट करपाक पयलीं कितें तर आमकां आतां संशय येवपाक लागला खंय ना खंय तरी हे एकामेका वांगडा कॉम्प्रोमायज जावन हो कॅन्डिडेचर डिले करता। आयज ज्या पद्दतीन गोंय आयज वयता, गोंय आयज त्रास भोगता, गोंयचे लोक त्रास भोगता, त्या हिशोबान जाल्यार कॅन्डिडेचर बेगीन डिक्लेअर जावपाक जाय आसलो आनी स्पेशली ऑपोजिशनाची बेगीन डिक्लेअर करपाची तयारी आसपाक जाय आसलेली। पूण ऑपोजिशन म्हाका दिसता खंय तरी न्हिदला आनी हेंचे कडेन कॅन्डिडेट ना। आनी आतां रामा काणकोणकारान वाचून दाखयलें तुमकां कॅन्डिडेट कोण कोण आसूंक शकता ते कितें। सो आयज काळाची गरज आसा
की सिव्हिल सोसायटीन कितें इनिशिएटीव घेवपाचो आनी तो इनिशिएटीव आमी घेतला सगळ्या एक्टिविस्टांनी. जर सपोज हे आमकां जावो तसो कॅन्डिडेट दिना जाल्यार आमी कॅन्डिडेट घालपाक फाटीं रावचे ना. आनी हांवें म्हाज्या पयरच्या बायटीन सांगलेलें आहा कितें की आमी नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा दोनूय कडेन कॅन्डिडेट घालतले इफ सपोज आमकां जाय तशे कॅन्डिडेट मेळना जाल्यार. आयज आमी पळयता गोंयची परिस्थिती वायट आहा कित्याक म्हणटा तर आयज गोंय अक्षरशः कोळशान बुडलेलें आसा सारकें. पयर जेन्ना बीजेपीच्या सावथ गोवा कॅन्डिडेटाक जेन्ना विचारलो प्रश्न एका रिपोर्टरान की कोळशा बद्दल डबल ट्रॅकिंगा बद्दल तुजें म्हणणें कितें आहा म्हणून तेणी फाट फिरयली, उत्तर दिवंक ना तेणी. हे इम्पॉर्टंट इश्यू जे आयज पार्लमेंटान पावपाक जाय आनी हे पार्लमेंटान कोणी पावोंक ना. श्रीपाद नायकान सुद्दां पावोंक ना, सार्दिनान सुद्दां पावोंक ना. म्हणून आयज आमकां खरो गोंयान कॅन्डिडेट बरोचो गोंय वाचोवपाक. आमची शेतां डावार लागले, डोंगर डावार लागले, जंगलां डावार लागले, आमचे दर्या डावार लागले, न्हंय नॅशनलायज जाले. कोळशान सगळो लोक थंय मरता, दुयेंसां घेता, कॅन्सराचें प्रमाण वाडलां. आयज जंगलां काबार करून सोडली हेंच्यांनी. आयज थर्मल जो प्रोजेक्ट येता इलेक्ट्रिसिटीचो कर्नाटकान आपल्या स्टॉप केलो, हे आयज गोंयान स्टॉप करपाक सोदिना. चल्ला कितें? सो आमकां एक बरो स्ट्रॉंग कॅन्डिडेट जो गोंय वाचयतलो, गोंयकारपण राखतलो. आयज गोंयकारपणांचेर डावार लायलेले आसा. बिल्डर लॉबी गोंय काबार करपाक उठले. मोपाच्या नांवान कितलेशे लाखांनी तुमी जागो एक्वायर केलो आनी झाडां जंगल काबार केला हेंच्यांनी. हेचेर कोण उलयतलो? स्पेशल स्टेटसाचेर कोण उलयतलो? आयज जे कॅन्डिडेट येयले तांकां तुमी रिपोर्टर भावांनी वचून विचारपाक जाय तुमी पार्लमेंटान वचून कितें करतले आनी खंयचे इश्यूज मांडटले ते. आयज हे सगळे टोटली फेल जालेले आसा आनी आमी सारके सिरियस आसा. जर सपोज आमकां जावो तसो कॅन्डिडेट मेळना आनी जर कॅन्डिडेट कॉम्प्रोमायज जर करीत आनी आमकां कळत कॉम्प्रोमायज जाला म्हणून आमी वगी रावचे ना. हांकां तुमकां पयलींच सांगता. आयज काँग्रेस फेल जालेली आसा सगळ्या स्तराचेर. आयज ऑपोजिशन म्हणून हांकां जे लोक पळयतात न्हू काँग्रेस फेल जाले म्हणून आयज आमकां एक्टिविस्टांक देंवचें पडलें हांगा ऑपोजिशन म्हणून. 8 जाण बंच केलो हेंचो बीजेपीन पयशांच्या आशे खातीर. सत्तेचेर निवडून येता आमच्या लोकांच्या वोटाचेर आमी विश्वास दवरता तुमचेर आनी आयज तुमी आमचो विश्वासघात करपाक फाटीं रावना आनी आजुनूय परत तेच चल्ला. एक कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक इतलो टायम लागता. 60 वर्सां काँग्रेसीन कितें केलें? तुमचे कडेन कॅन्डिडेट डिक्लेअर करपाची कॅपासिटी ना, कॅन्डिडेट तयारूच करूंक ना. आमी जाता इतले बेगीन आमी तुमकां शिटकावणी दिता. आयज कॅन्डिडेट जर डिक्लेअर जायना आनी आमकां जावो तो डिक्लेअर जायना आनी कॉम्प्रोमायज जर जालो आनी आमकां कळ्ळें कॉम्प्रोमायज जाला म्हणून जाल्यार आमी सिव्हिल सोसायटी नॉर्थ गोवा सावथ गोवा आमी कॅन्डिडेट दितले आनी आमी भोंवतले दारान लोकांच्या आनी लोकांक सांगतले की आयज श्रीपाद नायक कित्याक फेल जाला आनी आयची जे न्यू कॅन्डिडेट दिला ती कितें करतली कित्याक तिचे आयज गोंया खातीर योगदान कांयच ना. तुमी डायरेक्ट एक कॅन्डिडेट काडटा एक श्रीमंत म्हणून ती पयशे मोडटा म्हणून तिका काडटा तुमी कॅन्डिडेट दिता म्हटल्यार आनी उरला कितें? सो आयज हे पॉलिटिकल पार्टी जे आहा सगळ्या स्तराचेर फेल जालेले आहा म्हणून आयज सिव्हिल सोसायटी आमी डिसिजन घेतला आमी गोंयकारांक बरो कॅन्डिडेट दितले आनी असो कॅन्डिडेट दितले की जो पार्लमेंटान वचून गोंयचे सगळे इश्यूज मांडटलो. देव बरें करूं. राष्ट्रवादी गोमंतक पक्ष हो गोंयचो मुळाचो पक्ष आनी हो बारीक समाजाचो पक्ष, गरीब समाजाचो पक्ष, शेतकरी समाजाचो पक्ष, बहुजन समाजाचो पक्ष. म्हणून भाऊसाहेब बांदोडकरान तेन्ना ह्या काँग्रेस पक्षाक भायर मारिलो आनी बाकीचे जे पक्ष आसात तांकां भायर मारिले आनी आमची बहुजनाची सत्ता 17 वर्सां ह्या गोंय प्रदेशात मेळोवन दिल्ली. सुदीन ढवळीकर 45,000 मतां म्हणटा पूण भारतीय जनता पार्टी दिता. अरे हो पक्ष कोणाचो? हो शेटजी भटजीचो पक्ष काय बहुजन समाजाचो पक्ष काय विशिष्ट ढवळीकरांचो पक्ष? हे आमकां जाणून जावपाक जाय गोंयकारांक. श्रीपाद भाऊन अशी खंयची मिशनरीज असे व्हडले कसले काम केलेले आसा की तेणी गोंयांत असे व्हडले प्रोजेक्ट हाडले तर हाडलो खंयचो एअरपोर्ट नॉर्थ गोवाक आनी तेतून पळोवंक गेले जाल्यार 80% लोक हे नॉन गोवन्स आसा. तेतूनसून आयज गोंयकारांनी हेचेर विचार करपाक जाय की हो सरकार भारतीय जनता पार्टीचो सरकार ब्लॅकमेल सरकार, ईडीच्या नांवान लोकांक फटोवणारो सरकार, भंय घालणारो सरकार. आनी आतां भारतीय जनता पार्टीचे एक प्रश्न हांव करता सावथ गोवाक जो तुमी आयज तुमचे कॅन्डिडेट आसून बहुजन समाजाचे कॅन्डिडेट आसून तुमी आयज बहुजन समाजाचेर अन्याय केला हे तुमकां आमी स्पश्टपणे हांव करता. आनी आतां नॉर्थ गोवाचे कॅन्डिडेट जे काँग्रेस पक्षान डिक्लेअर करूंक ना, काँग्रेस पक्षाचेर एक आमकां व्हडलो दुबाव मारता. काँग्रेस पक्षान भितरसून कितें सेटींग केला बीजेपी वांगडा कित्याक लागून ते डिले करतात? जर काँग्रेस पक्ष आयज ऑपोजिशन आसून रुलिंग आसून भारतीय जनता पार्टी सरकार 2 महिने जाले तेंच्यांनी काम स्टार्ट केले मरे प्रत्येक घरांत ते पावले
ते घरात पावन म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारान काँग्रेस पक्षाक सांगला आसतले तुम्ही फाटल्यान रावत रे हो सीट नॉर्थ गोवा आम्ही तुमकां सांगून दिता सांगून तुमकां करता आणि काँग्रेस पक्षान तो सीट आज पासून डिक्लेअर केल्लो ना हेच गोष्टीक लागून आम्ही काँग्रेस पक्षाचो हेजेर निषेध करता कॅन्डिडेट दिता आसतना तुमकां हांव आयज सांगता की बहुजन समाजाचो भाऊ श्रीपाद भाऊ बुडोवपाक फक्त बहुजन समाजाचो मनीस आमचे कडेन सिव्हिल सोसायटी कडेन ऑलरेडी आसा आम्ही फक्त तुमच्या कॅन्डिडेटची हे करता तुमकां जर आयज कॅन्डिडेटाचो बहुजन समाज तुम्ही दिना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक दोन्ही सायडीची सीट उडयतले हे 100% सांगता हा कॅन्डिडेटाचो आयज ऑपोजिशना कडेन एक कॅन्डिडेट दिवपाक इंडिया अलायन्स म्हणटा इतले पार्ट्यो एकठांय जावन आनी 2 सिटांक गोंयच्या दिवपाक ना जाल्यार हे आमच्या गोंयांक हे सांबाळटले आणि राजेंद्र बाब केरकर आणि हेही करना जाल्यार राजदीप नायक हेणी एक बरें नाटक काढला गांव जालो जाणटो आणि आता सरकार जालो जाणटो कित्याक हेंकां जाणटे शिवार कोण मेळना तांकां पयलींचे उखलून बीन हाडून दवरपाक सोदता सो सरकार जाला जाणटो पॉलिटिकल पार्टी जाला जाणटो जाल्यार आमी एकूच विचार दवरूंक सोदता सिव्हिल सोसायटी आहा ती यंग आहा ही सिव्हिल सोसायटी आहा पळय ती रेडी आसा आमी कितल्या खंयच्याय लेवलाचेर वचपाक तुमकां तेंचेर फेथ ना तुमचो अरे व्हेरी क्लियरली सांगलें मरे तुमकां पार्टी जी रावला पळय ती कशे भशेन प्लांट केला पळय पॉलिटिकल पार्टीनी बीजेपी पार्टीन मतां फोडपाक ते व्हेरी क्लियर जाता मरे तांकां अलायन्साक यो म्हणून सांगलें ते कितें म्हणटा पयलीं आमी अलायन्साक उडयता आनी मागीर आमी अलायन्साक येता म्हणजे कितें पयलीं मतां डिवायड करुया बीजेपीचें काम दवरुया आनी मागीर जॉईन जावया म्हणजे हें कसलें रे राजकारण हें क्लियर कळटा मरे पयलीं डिवायड जावया 33% बीजेपी आहा 67% पयलीं डिवायड जावया आनी मागीर कितें करुया मागीर सपोर्ट दिवया हे कोणूय सांगतलो मरे तुमकां आनी सांगपाची गरज ना तेजी आनी ती पार्टीचे परत डिस्कस करपाक नाका हांवें ओपन चॅलेंज केलें ते आजून चॅलेंज एक्सेप्ट जावना आनी डिबेटाक बसपाक रेडी ना दोगूय जाण भिल्लो आहा आयज सतीश दोणाक सांगलेलें आसा की तो वेस्ट बेंगलाक खंय हे कॅम्पेनर म्हणून सिलेक्ट केला परत बरोबर आत्तां न्यूज पयल्यान आतां कॅम्पेन करपाक हेका एक स्टार म्हणून तांचो व्हरपाचो पोवो म्हणून पर्सन ऑफ वेस्ट बेंगल ओरिजीन म्हणून म्हाका एक सांग तेका आतां तूं आतां आरजीचें आतां उलयता म्हाका एक सांग आरजीचें योगदान गोंया खातीर आसा कितें केलें तेणी मनोज परब लास्ट असेंब्ली इलेक्शनान 2 कॉन्स्टिट्युएन्सीन बसलो केन्ना पंचायत इलेक्शन कंटेस्ट करूंक ना केन्ना झेडपी इलेक्शन कंटेस्ट करूंक ना खंयचें इलेक्शन केन्ना कंटेस्ट करूंक ना आनी डायरेक्ट असेंब्ली इलेक्शनान 2 कॉन्स्टिट्युएन्सी आनी तेंच्यांनी तशें जाल्यार 40 कॉन्स्टिट्युएन्सीनी तेंच्यांनी 2 कॅन्डिडेट सोडले कित्याक हां तेणी जेन्ना प्रोटेस्ट काडलो कोळशाचेर प्रोटेस्ट काडलो हेचो प्रोटेस्ट विजय सरदेसाच्या घरा कडेन कित्याक केलो आमच्या वास्कोन आमी कोळसो भोगता आयज त्या कोळशाचेर तेणी पब्लिसिटी घेवन कितें आपल्या पार्टीचें प्रमोशनां करता पूण कोळशा खातीर झगडटा केन्ना वास्को प्रोटेस्टा खातीर येयला तो केन्ना वास्को येवन पळयला लोक कशे हाल काडटात त्रास काडटात ते कशे आमचे लोक कोळसो खातात ते कितें अरे हांव सांगता आरजीचें योगदान गोंया खातीर कांयच ना टायमपास करपाक गोंयच्या लोकांचो विश्वासघात करपाक येयले मादईचेर पदयात्रा काढली मोदीच मादईची पदयात्रा सांडली म्हटल्यार सगळे कडेन वयता थंय कॉम्प्रोमायज सगळे कडेन सेटिंग आणि आयज इलेक्शनान सुद्दां हांव तपलो हे सेटिंग करतले आनी सायडीक सरतले आयज एक्चुअली खरें पळोवंक गेल्यार आर्जीन गोंयकारा बरोबर रावंक जाय सिव्हिल सोसायटी बरोबर रावपाक जाय आसलें आयज तेंचे कडेन आयज पळोवंक वचत तेंचे कडेन वोटींग म्हणटा ती कांयच ना अरे पॉलिटिकल मिशन काडटात नुसतें आनी कांय ना पार्टीचे लायनीचेर रावता आनी समाज डिवायड आहा म्हणून सांगता एसटी समाज म्हणल्यार कितें हें कितें आनी म्हाका एक सांग एसटी कॅन्डिडेट दिला तेजें योगदान कितें तें सांग म्हाका 2 वर्सां आमी ग्रावंडाचेर काम करता थंयसर 130 मिटिंग्यो जाल्ल्यो आसा एसटी समाजाच्यो गांवांनी ह्या रोबर्ट पेरेरान एक मिटींग घेतलेलें सांग पॉलिटिकल रिजर्वेशनाचेर जो आतां पॉलिटिकल रिजर्वेशनाचेर उलयता बीजेपी प्लांट करून प्रोग्राम दिता आनी त्या प्रोग्रामाचे प्रमाणे इम्प्लिमेंटेशन करता 5 तारखेचो मोर्चा व्हेरी क्लियर सांगूंक सोदता 5 तारखेचो मोर्चा आनी आमच्या आझाद उल गुलान प्रोग्राम जो आशिल्लो उल गुलान जेन्ना जालें पळय ताच्या नंतर आमकां गेटी भायर वचपाक दिवंक ना याद करून घ्या गेटी भायर वचपाक दिवना आमी मोर्चा वयर वचपाक सोदताले खंय सीएमा कडेन आनी हांकां जेन्ना हे लीड करताले तेन्ना हांकां मुखार काडलेले पळय प्लांट करपाक तेन्ना हे मेर्शे सरकारा कडल्यान थंयसर कशे पावले 144 सेक्शन लायला आसतना नॅशनल सेक्युरिटी जी मोदी येवपाचो आसतना म्हणजे हे तुमकां कळना की हांकां सुशेगाद सिस्टमॅटिकली सावथ गोवा क्रिस्तांव एसटीक डिवायड करपाक लागून हांकां मुखार काडलोला लक्षात घ्या 10,000चे डिफरन्स आशिल्ले लास्ट इलेक्शनाक 10,000चे डिफरन्स आशिल्ले क्रिश्चन एसटी मुद्दम प्लांट केल्लो आसा कितें डिवायड करपाक लागून क्रिस्तांव एसटी मतां डिवायड करपाक लागून हे सगळे तुमचे गेम प्लेनी जाल्यो तुमी बसले रे अलायन्साचे कडेन वांगडा करपाक सगळे बसले बसूंक ना तुमी पयलीं कॅन्डिडेट डिक्लेअर केलो
आणि मागीर आता तुम्ही आम्ही सिव्हिल सोसायटीन कॅन्डिडेट डिक्लेअर केला ना, पूण आम्ही तुमकां व्हेरी क्लियर वॉर्निंग दिला, आमकां सेटिंग मनीस जे आहा पळय तो चलपाना म्हणून. आम्ही खूप सोंसले, 2 टर्म सोंसले, ह्या फावटी सोंसपाचे ना. लोक आमकां विचारता मरे कोणाक वोट मारपाचो, कितें करपाचें सांग, आमी कितें जबाब दिवपाचें. दीसभर ग्रावंडार काम करपी कोण आसा रे. म्हाका एक विचार करपाक जाय, कॅन्डिडेट दिता तेन्ना म्हादयचे बद्दल कोण कॅन्डिडेट जो आहा पळय तो तर म्हादय बद्दल उलोवपी कॅन्डिडेट तर थंयसर ना, आनी तेंच्यांनी डिक्लेअर केला आनी त्या कॅन्डिडेटच्या बरोबर रावपाचें ना. म्हादय हो मेजर इश्यूज, एसटी कम्युनिटी मेजर इश्यूज, जो आमचो ओल्ड गोवाचो बंगलो हेचे बद्दल उलयला तो मेजर इश्यूज, डबल ट्रॅकिंग हो मेजर इश्यूज, कोळसो मेजर इश्यूज, 16 लाख स्क्वेअर मीटर कन्वर्जन्स केला ते